तुरीचा फवारा आणला, म्हटलं चला तूर घेऊ फवारून. वावरात जायचं म्हटलं म्हणजे हे एमटी काही कामाची. वावरात जायसाठी आपली स्प्लेंडरच बेस्ट. अतुल भाऊले सोबत घेऊन निघलो वावराच्या रस्त्याने. हे आपलं फवारणीचं ट्रॅक्टर. आम्ही जातो पुढे, येते ते मागून. वावरात येऊन आपली स्प्लेंडर लावली निंबाखाली आणि हे आला लाईना ट्रॅक्टर आपली तूर फवारायसाठी. अठीच लाव म्हटलं ट्रॅक्टर, दोरबाटलीनं पाणी काढून भरणार टाकी. धरणातलं बी पाणी घेता येत होतं पण त्याचे रिझल्ट कमी येत. तसं आपल्याकडे इरीले बी पाणी फुल नाही, पण आपल्या इरीचं पाणी तर हातानच निघतं. पण आपली इर दूर आहे म्हणून या इरीचं काढणं लावलं. मी दोरबाटलीनं पाणी काढू काढू देत जाऊन अतुल भाऊ टाकीत रिचोत जा. टाकी भरली, त्यात टाकलं कोराजन आणि या बोरांचं पहिले बकेटीतच पाणी करून घेतलं. हे प्रोफेनोसायपर म्हणजेच गॅस पॉइझन. हे शिपलं म्हणजे अळेचं कांडच आहे. लय मोठे फुलं लागण्यासाठी हे टॉनिक. आणि आता धुरी पडीन तर फुलं गळले नाही पाहिजे त्याच्यासाठी हे बुरशीनाशक. त्याचंही बकेटीत वेगळं पाणी करून घेतलं. रिचोली औषधीन केली टाकी पॅक. गडी तर जोमात दिसू राहिला, ट्रॅक्टरचा घोडाच केलता गळ्यानं. मागच्या वर्षी बंदी तूर मीनं पंपानं शिपली होती, पण या वर्षीच्या तुरीच अशा आहे की ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही. पण ट्रॅक्टरचा फवारा बी एक नंबर होते, पायाचंच काम नाही. झाली बी 300 लिटरची टाकी रिकामी. लगेच आम्ही 360च्या स्पीडनं दुसरी टाकी भरून दिली. सुरू अजून आपली तूर फवारणी. हे वावर रोटर मारेला, यात आपल्याला गहू पेरणार. तूर फवारणं झाल्यावर ट्रॅक्टर वाल्यानं केला आम्हाला टाटा. मग आम्ही बी सगळं सामान घेऊन केला वावराला.